साधू साधू. यानंतर सर्वांना जिगच्छा परमं रोगा. भूक हा सर्वात मोठा रोग आहे. निश्चितच तो सगळ्यांना लागतो, त्यात काही शंका नाही. पण आज आम्ही विशेष रूपानं सर्व हातचे काम सोडून, मोल मोजरी सोडून आम्ही आज पैशेरी धम्म श्रवण करण्याकरिता आलेलो आहोत. सर्व आपण इथे आलेले जेवढेही आहात हे सर्व गाव कुसामधून आपल्या दैनंदिन रोजची मजुरी पाडून आपण इथे आलेले आहोत, नाही का? 90% वर लोक ही त्या प्रकारची मूल मोजरी पाडून इथे आलेले आहेत. म्हणून मोठ्या शांततेने, गहन आणि मोठ्या श्रद्धापूर्वक हा सद्धम्म आपल्याला जेवढा अधिकतेने श्रवण करता येईल आणि आपल्याला लाभेल तेवढा आपण लाभ घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. न जच्छ ब्रह्मणो होती न होती वत्सला जचो कम्मनो ब्रह्मणो होती वत्सल होती कम्मनो. समग्र विश्वाला आदिशील प्रज्ञेची शिकवण देणारे जगद्वंदीय महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध पवित्र सद्धम्म धम्मावर आरूढ असलेला श्रावक संघ या महात्रयत्नांना माझे त्रिवार नमन. 20व्या शतकातील योग परिवर्तक, योग पुरुष, महामानव, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या युग क्रांतीला आणि क्रांतिकारी विचारधारेला माझे सदैवता नमन आणि समर्पण. या भारतवर्षामध्ये क्रांती प्रतिक्रांतीचं स्वरूप घडण्यासाठी ज्यांनी ज्यांनी सम्यकतेसाठी लढे दिले अशा त्या संपूर्ण महान पुरुष समवेतच महान स्त्रियांच्या कर्तव्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करून गुरुजनांच्या पदकमलावर त्रिवार नमन करून आज या बौद्ध धम्म मेळाव्यामध्ये मुख्य मार्गदर्शक म्हणून लाभलेले अखिल भारतीय भिक्खू संघाचे, या भिक्खू संघामध्ये ज्येष्ठ वंदनीय पूजनीय भिक्खू बुद्धगोजी महाथेरो, जे महाराष्ट्र भिक्खू संघाचे, अखिल भारतीय भिक्खू संघ महाराष्ट्र राज्याचे मुख्य सल्लागार आहेत. त्यानंतर वंदनीय पूजनीय भिक्खू निर्मल पुत्तजी आनंद महास्तवीर, जे अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा अमरावती या जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत. त्यांच्याच बाजूला बसलेले पूज्य भिक्खू अमलबोधीजी महाथेरो, हे अखिल भारतीय भिक्खू संघ शाखा अमरावतीचे उपाध्यक्ष आहेत. माझे सहब्रह्मचारी पूज्य भदंत बुद्धप्रियजी, पूज्य भिक्खू नागसेनजी, बडनेरावरून पूज्य भिक्खू नागसेनजी थेरो मूर्तिजापूरवरून आलेले. त्यानंतर माझ्यापेक्षा ज्येष्ठ असलेले आणखी वंदनीय पूजनीय भिक्खू मोगलायनजी यांना त्रिवार वंदन करून, संपूर्ण भिक्खू संघाला त्रिवार वंदन करून समवेतच समतेच्या प्रतीकाचं बीज रोजवण्यासाठी या धम्म मंचावर असलेल्या आर्यजी यांच्या प्रती सुद्धा मंगलकामना करून उपस्थित आपण समस्त श्रद्धायुक्त श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक तथा उपासिका आपण सर्वांच्या प्रती असे मसे मंगलकामना मंगलमैत्री मेघ बुद्ध बद्र म्हणून उत्पन्न करतोय. आज धम्मरक्षित प्रचार प्रसार बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे जागतिक बौद्ध धम्म ध्वजाच्या अनुषंगाने एक दिवसीय भव्य असा बौद्ध धम्म मेळावा सिद्धार्थ बुद्धविहार सिद्धार्थनगर बाबडी दर्यापूर इथे आयुष्यमान
आदेशजी मेटांगे यांच्या आयोजनातून व यशोधरा महिला संघ सिद्धार्थनगर बाबडी या महिला संघाच्या मार्गदर्शनातून आणि सिद्धार्थ फ्रेंड्स क्लब मंडळ सिद्धार्थनगर बाबडी यांच्या व्यवस्थापन समितीमधून व मुख्य मार्गदर्शक अखिल भारतीय भिक्खू संघ अमरावती यांच्या परम मार्गदर्शनातून आज हा भव्य दिव्य असा बौद्ध धम्म मेळावा आपल्या या दर्यापूर नगरीमध्ये प्रथमतः जागतिक बौद्ध धम्म ध्वज दिनाच्या निमित्ताने पूर्णत्वास जातो आहे। मी आता तुम्हाला पूर्वरतच सांगितलं की हा धम्मध्वज 8 जानेवारीलाच का संपन्न केला जातो, त्यामुळे मी पुन्हा त्याच्याकडे आता वळणार नाही। पण आम्ही खरोखर बौद्ध आहोत का या प्रश्नचिन्हाला धरून आपण इथे आता समोरच्या प्रवचनाला सुरुवात करूया। कारण बौद्ध धम्माची चळवळ सुरळीत राहावी आणि एकतेने आबाधित राहावी यासाठी एक प्रचारक एकजूट राहावी यासाठी एक झेंडा एक प्रतीक जे होतं तो म्हणजे आमचा हा धम्मध्वज आहे। आणि या धम्मध्वजाच्या खाली आम्ही एकत्र आलेलो आहोत। मी प्रवचनाची सुरुवात करताना गाथा म्हटली की जन्मानेच कोणी ब्राह्मण होत नाही आणि जन्मानेच कोणी शूद्र म्हणा किंवा शूद्र होऊ शकत नाही। कर्मानेच मनुष्य ब्राह्मण बनतो आणि कर्मानेच मनुष्य शूद्र बनतो। मग याप्रमाणे आम्ही ही जी गाथा भगवंतांची आहे जी सर्वसमावेशक आहे कर्मावरती अवलंबून आहे, मग आम्ही खरोखर आज या भगवंतांच्या धम्माचे आम्ही पोषक अनुयायी झालेलो आहोत का? बाबासाहेब सरळ दलितीय या व्यवस्थेला नाकारून बौद्ध धम्माला स्वीकारतात आणि बौद्ध धम्माची संपूर्ण चळवळ आपल्यामध्ये उतरवितात। आणि आज आम्ही बघतो की आज आम्ही या दिवसाच्या या वर्षाच्या पहिल्या दिनी आम्ही बौद्ध म्हणून मिरवणारे वर्षभर वर्षाच्या पहिल्या दिनी महार म्हणून मिरवत राहतो। काय करतो? वर्षाचा पहिलाच दिवस महार म्हणून मिरवतो आणि थाट मानीनं मोठ्या प्रमाणात महार 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 करत फिरतो। आणि एखाद्या परक्या जातीच्या कोणी जर आम्हाला महार म्हटला, यानं आम्हाला जातीवाचक कसा बोलला म्हणून आम्ही ऍट्रॉसिटी त्याच्यावर ठोकतो। बरोबर आहे? मग आम्ही काय महार आहोत का? आणि तेवढंच नाही, मग आम्ही तेवढे महारापुरतेच मर्यादित नाही राहिलो तर मग त्या महारातले आम्ही 12.5 आहोत। आम्ही महारातले का आहोत? आम्ही त्या महारातले 12.5 आहोत। मग तो आम्हाला चालत नाही, तो आम्हाला पाहिजे नाही। लग्नाले निघाले की ते आम्हाला पाहिजे नाही, ते आम्हाला पाहिजे नाही। राजकारणामध्ये निघालो तो आम्हाला चालत नाही, तो आपला वेगळा आहे, त्याला काय मत देतो, अरे तुझा आहे ना तो, नाही 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 समीकरण बघ म्हणते आपलं मत किती आहे, कोणाचं, बावण्याचं किती, सोमशाहीचं किती आहे ना, कोचऱ्याचं किती, बारग्याचं किती, आंदवनायचं किती, लढवणायचं किती, पाय म्हणते आणि त्या हिशोबाने चालू दे। आम्ही इथे जागतिक बौद्ध धम्म ध्वज अनुषंगाने आलो, जो धम्म संपूर्ण जातीयता नष्ट करतो, ज्या धम्माने आम्ही बघतो की भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म वाचन करताना आम्हाला पाहायला मिळते की जिथे राजे महाराजे, जिथे मोठमोठ्या ब्राह्मण जातीतील असो तिथल्या त्यावेळीच्या वर्णव्यवस्थेमधील अत्यंत शूद्रच नव्हे तर अस्पृश्य उपाली न्यावी झाला, सुमंगल सारखा झाला, सुप्रिय सारखा झाला, अत्यंत खालच्या दर्जाच्या सुद्धा व्यक्तींना भगवंतांनी त्यांच्या धम्मामध्ये प्रवज्जित केलं आणि प्रवज्जित करून केलंच नाही तर ते जीवनमुक्त अवस्थेला सुद्धा गेले। जातीयंत नष्ट करणारा, वर्णव्यवस्था नष्ट करणारा आमचा हा पवित्र सद्धम्म
आम्ही आजही आमच्या 12.5 जातीमध्ये विभागलेला आहोत, खरोखर आम्ही हा धम्मध्वज संपन्न करण्याच्या लायकीचे आहोत का बरं? हा प्रश्नचिन्ह आपण स्वतःला पूर्णत्व केला पाहिजे. हा प्रश्नचिन्ह निश्चित केला पाहिजे आपण आपल्याला. आम्ही जागतिक बौद्ध धम्मध्वज संपन्न करतोय. आम्ही मोठ्या थाटामाटाने इथे आलेलो आहोत. शुभ्र वस्त्र परिधान केले म्हणजे आम्ही बौद्ध झालो नव्हे. आजही आम्ही रूढी परंपरागत लादलेल्या संपूर्ण संस्कृत्या जशाच्या तशा फॉलो करतो. गुलामांवर लादून दिलेले सण महोत्सव आम्ही आजही जशाच्या तसे फॉलो करतो. कुठल्या प्रकारे आम्ही बौद्ध झालेलो आहोत? कुठल्या प्रकारे धम्म आम्ही स्वीकारलेला आहे? दलितीय राजकारणाकडून बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा सर्वांना बौद्ध राजकारणाकडे निवडलं आणि आज आम्ही आजही त्या जातीच्या विखाण्यामध्ये गुरफटलेलो आहोत. जोपर्यंत आम्ही या जातीच्या गुरफारामध्ये विरखडलेलं राहू, म्हणजे एकत्रित राहू, त्याच्यामध्ये आम्ही विचाराने राहू, तोपर्यंत समाजामध्ये एकता येणे नाही. तोपर्यंत समाज हा विषमतेच्या विखाळामध्ये झडकलेला राहील आणि समाजामध्ये मोठ्या प्रमाणात आपापसामध्ये झागडे, भांडण, तंटा, कलह हा विशेष रूपाने तुम्हाला माजलेला पाहायला मिळेल. अहो, आणि ही विचार प्रणाली बघा. चला ठीक आहे, म्हातारे खोडं होते पूर्वीचे, त्यांना माहिती असेल. चला, त्यांना माहिती होतं, त्यावेळेला त्यांचा प्रसंग त्याप्रमाणे होता म्हणून ते त्याप्रमाणे फॉलो करत होते. पण आजचा छोटातला छोटा बालक हा त्या पोट जातीला धरून आपलं जीवन जगतोय. छोट्यातला छोटा आज 16-17 वर्षाचं पोरग सुद्धा तो म्हणते ते खालचे, ते म्हणते वरचं. हे काय कोणी भिक्षू त्याला प्रवचनामधून शिकवतो? हे काय कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे? हे काय कुठल्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे का? हे काय कोणी भिक्षू त्याला प्रवचनामधून शिकवतो का? कोणी काय समाज प्रबोधक इथे येऊन त्याला तो शिकवतो का? ही विचार प्रणाली पुरवतोय कोण? ही विचार प्रणाली पुरवतोय तुम्ही. आजही आम्ही त्या विचाराला जी प्रवाहित घेऊन चाललेला आहो, किती मोठ्या प्रमाणात येत्या कालखंडामध्ये इथून 5 वर्षानंतर स्वतःला तुम्ही महार महार म्हणून तुम्ही बौद्ध हा संपवणार, धम्म हा संपुष्टात आणणार. कारण तुम्ही आजही त्या विचारामध्ये अडखडून बसाल. आजही तुम्ही जन्मामध्येच त्या गठून बसाल. कर्माकडे आपण वळणार नाही. या संकल्पनेकडे आम्ही रुजणार नाही. म्हणून आपण सर्वांनी ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आज आम्ही इथे धम्मध्वज संपन्न करण्याकरिता आलो आहे. तर आज आम्ही दादा बाजूला होऊन जा. आज त्यांना काहीच होणार नाही. आज ते सर्वजण त्या वामनदादा कर्डकाच्या गाण्यातले आहेत, तुफानातील दिवे आम्ही तुफानातील दिवे, ऊन वारा पाऊस धारा मुडी ना आम्हा शिवे, या गाण्याने प्रेरित होऊन आलेली इथे आहे. त्यांना ताण लागणार नाही, आज भूक लागणार नाही, जोपर्यंत बौद्ध भिक्षू संघाचं जोपर्यंत ते धम्मदेशना पूर्ण ऐकणार नाही तोपर्यंत आज त्यांना काहीच होणार नाही. काहीच होणार नाही आहे त्यांना. तर त्यामुळे आज आम्ही इथे या जागतिक बौद्ध धम्म ध्वजाला संपन्न करण्याकरता इथं आला आहे. आम्ही इथे जर बौद्ध म्हणून जर आले असो तर आज आम्ही इथे संकल्प करून निघून गेलो पाहिजे की ही समाजामध्ये ही जी पोट जातीची जी आज माझं चाललेली जी आहे अराजकता, ज्याच्यामुळे समाजामध्ये विषमता वाढत चालली आहे, याचा अंत आम्ही कसा करू? कारण भगवान बुद्ध हा जातीयतेचा अंत करणारा आहे. भगवान बुद्ध हा वर्णव्यवस्थेचा अंत करणारा आहे. भगवान बुद्ध हा धर्मामधील जो भेद आहे त्याला नष्ट करणारा आहे. भगवान बुद्ध हा मनुष्याला मानवाधिकार देणारा आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा नैतिक मूल्यांचं संगोपन करणारा आहे. भगवान बुद्धांचा धम्म हा सामाजिक व्यवस्था सुबाधित करणारा आहे. भगवान बुद्धाचा धम्म हा तुम्हाला जाती अंताचं अधिष्ठान निर्माण करून विवेकाधिष्ठ तुम्हाला दिशा निर्माण करून देणार आहे. असा सद्धम्म आज आम्ही इथे आचरण करू आणि ही संकल्पना करून जर आम्ही इथं निघू तर आज तुम्ही इथे आलेले संपूर्ण तुमचं जे काही तुम्ही वेळ
जो काही तुम्ही इथे खर्च केलेला असेल तो फलित आहे, अन्यथा हा पूर्ण व्यर्थ. अन्यथा हे केलेलं संपूर्ण आयोजन व्यर्थ. कारण धम्म परिषदेचं नियोजन काय असतं? धम्म परिषदेचं नियोजन असतं की येणाऱ्या वर्गासाठी. धम्म परिषद ही काही कुठल्या विशिष्ट जाती समुदायापुरती नसते. धम्म परिषद ही जात धर्म पंथ वर्ण विविध वर्गामधील जो कोणी वर्ग असेल त्याच्यासाठी एक बौद्धिक विचाराची संलग्नता निर्माण करून देण्यासाठी एक सुटसुटीत आयोजित केलेली ती सभा असते, ज्यामध्ये मानवी विकासाच्या मानवी उत्कर्षाच्या हितासंदर्भात असलेली संपूर्ण सुविचार प्रणाली ती तळागाळापर्यंत कशी रुजवेल त्याकरिता ही धम्म परिषद आयोजित केल्या जाते. ही धम्म परिषद फक्त विशिष्ट समुदायासाठी असतं, ही जर आम्ही संकल्पना असेल तर ते मात्र डोक्यातून काढून टाका. कारण भगवंतांचा धम्म हा केवळ एका विशिष्ट समुदायापुरता मर्यादित नाही आहे. भगवंतांचा धम्म हा व्यापक अंगाचा आहे. आणि आज आम्ही जे संकुचित विचार प्रणालीने जगत आहोत, या संकुचित विचार प्रणालीतून आम्ही बाहेर कसे निघू याच्याकडे आम्ही आज वाटचाल केली पाहिजे. कारण सामाजिक व्यवस्था आज आमची एवढी निष्ठुर झालेली आहे, एवढी संपल्याच्या मार्गावर आहे की त्यामुळे ना आमचं राजकीय ना आमचं लष्कर प्रबळता आम्हाला कुठल्याच अंगानं पाहायला मिळत आहे. आणि याचं कारण आहे की आम्ही भगवंतांच्या तत्वज्ञानाचं कधी आचरणच करत नाही. अनेक सुंदर इथे खूप सुंदर आम्ही भाई इथे भंतीजी किती चांगले बोलून गेलेत. 3 महिन्यापर्यंत बाई मी वर्षवासात विहारात जाते. खूप सुंदर धम्म. कोणाला तर धम्म ग्रंथ एवढे सुंदररित्या पाठ आहे की नम्रा सकट तो सांगते की या पेजवर हे आहे. पण धम्म ग्रंथाच्या पठनानेच केवढं कल्याण होणार नाही, तर त्याचं इम्प्लिमेंट आचरण आमच्या जीवनामध्ये आम्हाला करावं लागेल. आणि ते जर आम्ही करणार नाही तर आम्ही बौद्ध म्हणून जे जगामध्ये मिरवतोय आम्ही ते मात्र पोवाड आहे. आज जगाच्या पाठीवर सर्वाधिक मोठ्या प्रमाणात श्रद्धा संपन्न जर समुदाय कुठला असेल ना तर हा महाराष्ट्राचा वर्ग आहे. आज मी ज्याप्रमाणे बाहेर देश विदेशामध्ये फिरतो त्याप्रमाणे मी जेव्हा बघतो त्यांच्यामध्ये तर ते उपजत श्रद्धा आहे, ते बौद्ध राष्ट्र आहेत. पण एवढ्या 1956च्या नंतरही आम्हाला हा धर्म मिळाला. आणि एवढं मिळाल्यानंतर भिक्खू संघाच्या प्रती, धम्माच्या प्रती, बुद्धाच्या प्रती जो मान सन्मान आदर आमच्या मनामध्ये आहे ना, तर आम्ही बौद्ध राष्ट्रांना सुद्धा टक्कर देऊ शकतो, त्यांना सुद्धा लाजवू शकतो. एवढ्या मोठ्या प्रमाणात श्रद्धा आमच्यामध्ये आहे. पण ती श्रद्धा फक्त देखाव्यापुरती राहिली. आणि ती देखाव्यापुरती राहिल्यामुळे आम्ही, आणि ते का बरं राहिली त्याचं कारण एकच आहे. सर्वात मोठं जी समाजामध्ये अराजकता माजलेली आहे त्याच्यातलं सर्वात मोठं आणि मुख्य जर कोणतं कारण असेल तर तुमच्या सर्वांनी आपापसामध्ये असलेली पोट जातीचा विषय. मी का बरं भर दिला या विषयावर? का? कारण आज ज्याप्रमाणे मी बघतो या नगरीमधलं एक उदाहरण माझ्या समवेत, या दर्यापूर नगरीमध्ये ज्यावेळेस मी पहिल्यांदा चिवर घेतलं होतं, मला कधी इथे स्टेजवर बोलायचा कधी भेटलंच नाही. आज मला तो वेळ आला, तो काळ आला. मी ज्यावेळेस फर्स्ट टाइम चिवर घेतलं होतं, माझे गुरुवर्य ते पहिल्या हिच्यावर बसलेले आहे, पूज्य भदंत बुद्धगोजी महास्थवीर, त्यांच्या मध्ये मी 21 मे 2015 चिवर घेतलेलं. का 16 मध्ये मी इकडे आलेलो होतो, दर्यापूर नगरीमध्ये फिरत होतो. फिरता फिरता सर्वप्रथम मला त्यावेळेला कळलं की पोट जात काय असतं. आणि मी जेव्हा त्या गोष्टी बघितल्या आणि जेव्हा मी त्या स्वतः अनुभवल्या, मी कोणाला विचारावं, कारण कोणाला जर विचारतो तो भिक्षूने असे म्हटलं की वाटेल, म्हणून मी माझ्या आजोबांना विचारलं की बाबा हे काय असते, तर माझे आजोबा मग सांगायला लागले. मी म्हटलं तुम्ही या विचाराचे आहे का? ते म्हणे मी नाही, पण अशा प्रकारचे आहे, कारण आम्ही आमच्या गावामध्ये कधी हे बघितलंच नव्हतं. या नगरीमध्ये मी सर्वप्रथम ही चटके अनुभवलेले होते की या प्रकारची पोट जातीची संकल्पना या नगरीमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. आज तो वेळ आला, ती काळ आला, इथे बोलण्याचा तो वेळ आल्यामुळे आज आम्हाला पाहायला मिळतो की इथे आपण ही सर्वप्रथम कसं नष्ट करू, ही आपण स्वतःपासून कशी सुरुवात करू याच्याकडे आपण वाटचाल केली पाहिजे. तर आपण हा जागतिक बौद्ध धम्मध्वज आपण संपन्न करतोय, एक बौद्ध म्हणून आज आम्ही कुठेतरी प्रखरून निघू. आम्ही जर का पोट जातीच्या त्या विचारातूनच निघणार नाही
तर आम्ही एकतेचं बळ कुठून निर्माण करेल, एकात्मता कुठून मिळेल? अरे त्याच्यातूनच निघालो नाही तर आम्ही बौद्ध तरी म्हणून कसे मिरू? बौद्धच बनलो नाही तर सर्व व्यापक कसे बनू? अरे बाबासाहेब जे म्हणत होते, मी हा धम्म तुम्हाला दिला, लोकांनी असं म्हणू नये की मांग महाराजांनी हा धम्म बुडवला. ही विचार म्हणाले ही बोलण्याची वेळ अजूनही आलेली नाही आहे. आजही तुमच्यावर वेळ आलेला नाही आहे. आपण ते करूया. आपण खूप मोठ्या प्रमाणात म्हणतो की 28,000 पेशव्यांना काय केलं? 500 महारांनी मारलं. एकाने 56. खूप खूप छाती ठोकून ठोकून वर्षाच्या पहिल्या दिवसालाच आम्ही म्हणतो. पण एक पेशवा तुमचं संपूर्ण बुळा सकट नष्ट करायला लागलेला आहे, त्याच्याकडे तुम्ही काही लक्ष देत नाही. एक पेशवा आता तुम्हाला मुळासकट नष्ट करायला लागलाय, त्याच्याकडे तुम्ही लक्ष देत नाही आहे. तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे? मग त्यासाठी तुम्हाला आपापसामधील असलेले हे जे अंतर्गत जे आम्ही आज जे प्रणाली ठेवलेलं आहे हे आम्ही नष्ट करायला पाहिजे. हे जर आम्ही नष्ट केलं नाही तर वसकार सारखे ब्राह्मण आजही समाजामध्ये दडलेले आहेत, जे तोडो आणि फोडो आणि राज्य करूची भूमिका निभावणारे आहेत. मग ते सामाजिक असो, धार्मिक असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, कुठल्याही अंगाने का असे ना. मग त्यामुळे या धम्म परिषदेचं महत्व आहे की आम्ही बौद्ध म्हणून राहिलो पाहिजे. तर आम्ही भगवंतांचा सर्व व्यापक असलेला, जातीयंता नष्ट करणारा, जो जन्माने नव्हे तर कर्माने श्रेष्ठ बनवतो, अशा धर्माला आम्ही आलेलो आहोत. आम्हीच केवळ संविधानानेच आमचं कल्याण झालं असं जर मी म्हणत असू तर फार चुकीचं आहे. संविधान हे आमच्या कल्याणासाठी खूप पोषक आहे, पण आमचं तेवढंच कल्याण झालं तर ते बौद्ध धम्म आम्ही स्वीकारल्यामुळे. आम्ही जर बौद्ध धम्म स्वीकारला नसता तर कदाचित आम्ही आजही तेवढेच राहिलो असतो, तसेच्या तसेच राहिलो असतो. तुम्हाला जर खोटं वाटत असेल तर निघा महाराष्ट्राच्या बाहेर आणि जा गंगा नदीच्या तीरी. निघा महाराष्ट्राच्या बाहेर आणि जा गंगा नदीच्या तीरी. संविधान असताना सुद्धा कशा प्रकारची दुर्दशायुक्त जीवन ते जगते आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. नाही का? ही आमच्या मधले गेलेलं नाही. आम्ही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. आम्ही उपासकांमध्येच नाही, उपासकांचं खूप आहे. कारण आम्ही केवळ त्यापुरतच राहिलो नाही ना पोट जातीला धरून. आम्ही पोट जाती या भिक्षूंवर सुद्धा लादल्या. तो सोमशाचा भिक्षू असन तो आपला, तो बावण्याचा भिक्षू असन तो त्याचा. तेही गेलं नाही. भावण्याचा भिक्षू असन तर त्याला बोलायचं, बाई तो आपला नाही ना. विहारामध्ये भांडणं, भिक्षूंना काढून देण्याचे कारण तेच आहे. जिथं बावणी जास्त सोमत जर असला भिक्षू, अरे बाप्पा तो सोमशाच्या हाती देतं काय, काळात आले. मग चालू तिथं भांडणं. सोमशे जास्त असले आणि बावणी तिथे भिक्षू गेला, त्याच्या हाती देतं काय, काळात आले. हे आज आम्हाला इथून परिस्थिती पाहायला मिळते आहे. इथून जर आमच्या गोष्टी असेल तर आम्ही कुठले बौद्ध आहोत? कुठल्या गोष्टी करतोय आम्ही? कुठला धम्म अंगीकारलेला आम्ही? हावाला. अरे जो वर्णव्यवस्था नष्ट करतोय, जो जाती अंत अधिष्ठान तुम्हाला पुरवतोय, असला तो धम्म ज्याने कुठल्या प्रकारचा जात धर्म पंथ पाहिलेला नाही. जात धर्म पंथ सोडा, स्त्री पुरुष समानता त्याने पाहिली. स्त्री पुरुष मध्ये ज्याने भेदांतर केला नाही, असा तो सद्धम्म. आणि तो धम्म आम्ही घेतला. एवढं असून सुद्धा आम्ही आमच्यामध्ये जर भेद करत असू तर ही फार मोठी चुकीची गोष्ट आहे. आम्हाला बौद्ध म्हणून जर मिरवायचं असेल, आम्हाला जोपर्यंत आम्ही बौद्ध राहणाने, परमपूज्य बोधिसत्वाचं सुद्धा उदाहरण आहे. आता सध्या राजकीय वारे खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे, बरोबर आहे. आणि राजकीय वारे चालू असताना आम्ही बाबासाहेबांचं ते वचन खूप सुंदररित्या लक्षात ठेवलं पाहिजे. खंड क्रमांक 18 मधील भाग 3 मध्ये की मी दलितांवरून आता राजकारण करणार नाही, तर मी बौद्ध धम्मावरून धम्मादिष्ट राजकारण करेल. तुम्ही ज्या दिवशी ज्या क्षणाला बौद्ध म्हणून मिरवाल, बौद्ध म्हणून राजकारण करायला लागाल, तेव्हा बघा तुम्ही विवेक संपन्न व्हाल. कारण बौद्ध धम्माची जे राजकीय चळवळ आहे ती समता संपन्न आहे. समता, स्वतंत्र, बंधुत्व, न्याय संपन्न असलेली ती चळवळ आहे.
आणि ही चळवळ जेव्हा आम्ही आमच्यामध्ये उतरवू तेव्हा आम्ही सर्वव्यापक बनू. हा धम्म केवळ विशिष्ट समुदायाचा नाही आहे. हा काही केवळ महारांनी घेतला म्हणून महारांचा आहे का? नाही, हा धम्म बहुजनांचा आहे. बहुजन हिताय बहुजन सुखाय. कोणाचा आहे? बहुजन हिताय बहुजन सुखायचा धम्म आहे. म्हणजे हा बहुजनांचा धम्म आहे. हा केवळ विशिष्ट धर्माचा नाही आहे, हा विशिष्ट समुदायाचा नाही आहे. या बहुजनांचा धर्म होता, तो आम्ही अंगीकारला, त्यामुळे आमचं कल्याण झालं. तुम्ही या आणि अंगीकारा. हा आमचा बापाचा आहे म्हणून तुम्ही स्वीकारा, या प्रकारचं थोपू नका. कारण पहिले तुम्ही स्वीकारा आणि नंतर आम्ही त्यांच्यावरती रुद्रू. आम्ही सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आम्ही आज या जगत जीवन जगत असताना बौद्ध धम्म, भगवंतांचा धम्म, बुद्ध वचन हे आम्ही तळागळ्यामध्ये रुजवण्यासाठी सर्वप्रथम स्वतःवर गेले पाहिजे. कारण जेव्हा एक मनुष्य सुधारतो तेव्हा परिवार सुधारतो, परिवार सुधारला की समाज सुधारतो, समाज सुधारला की गाव सुधारते. असं करता करता राष्ट्र सुधारायला लागते. ही सुरुवात एका व्यक्तीपासून होते. एक बुद्ध बनले, त्यांनी पहिल्यांदा 5 परिवारज, त्यानंतर यशस आणि त्याचे मित्र त्याचे पूर्ण ते 61 जण झाले. आणि त्यानंतर त्यांनी चरत भिक्खवेचारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय असं करता करता संपूर्ण राष्ट्र हे बौद्धमय झालेलं होतं. संपूर्ण जम्बूद्वीप हा बौद्धमय झालेला होता. जिकडे तिकडे बौद्ध धम्माचे वारे होते, बुद्ध वचनाचे वारे जिकडे तिकडे होते. आज आम्हाला सर्वप्रथम ते नाही करत म्हणून मी कशाला करू, ही गोष्ट आम्ही त्यागून दिली पाहिजे. आम्ही सर्वप्रथम जर कुठली गोष्ट त्यागली पाहिजे तर आजपासून आम्ही संकल्प केला पाहिजे. आज आम्ही या धम्म परिषदेला आलेला आहोत, जी धम्म नगरीमध्ये, या दर्यापूर नगरीमध्ये प्रथमतः संपन्न केलेली आहे. कोणी संपन्न केली? संपन्न केली तुम्ही लोकांनी. विशेष रूपानं यशोधरा महिला संघ, फ्रेंड्स, सिद्धार्थ फ्रेंड्स क्लब, बाबडी नगरवासी आणि यांना मुख्य मार्गदर्शक आणि आयोजक म्हणून लाभलेले आयुष्यमान आदेशजी मेटांगे यांनी समवेत देऊन ते माझ्यापाशी आले. बंतेजी मला असं करायचं आहे. म्हटलं ठीक आहे, काही हरकत नाही, आपण करूया. आणि आपण या दर्यापूर नगरीमध्ये ही प्रथमतः एवढी मोठी भव्य अशी जागतिक बौद्ध धम्म धवनाच्या निमित्ताने ही आम्ही काय करतोय, ऐतिहासिक पहिली आम्ही बघू. आमच्यासाठी एक ऐतिहासिक गरजेच्या अनुषंगाने आम्ही ही धम्म परिषद राबवलेली आहे. या ऐतिहासिक गरजेला आम्ही समजून घेऊन आम्ही इथे आज संकल्प करून निघून गेलो पाहिजे. प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. इथे नाही म्हणता जेवढे लोक आम्ही संकल्प करून पहिला की आम्ही आमच्यामधला सर्वप्रथम पोटजाट नष्ट करण्याचा संकल्प केला पाहिजे. करणार की नाही? वाटत नाही तुमच्या नावात दम नाही, हो मध्ये दम नाही. संकल्प करणार की नाही? दम नाही वाटला अजूनही. संकल्प करणार की नाही? अजून नाही वाटला. संकल्प करणार की नाही? आता वाटला करणार म्हणून. काही म्हणून जाऊ दे ना बंदेजी, तुम्हाला काय माहित नाही का? पहिले आम्ही संकल्प केला काय, जे आम्ही पोटजात नष्ट करेल. दुसरं की आम्ही जसाच्या तसा यथोचित डॉक्टर परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोधिसत्वाने दिलेला आम्हाला धम्म आम्ही जसाच्या तसा आचरण करू. मग सर्वप्रथम आम्ही काय करू तर बोधिसत्वाने दिलेल्या 22 प्रतिज्ञा आम्ही आमच्यामध्ये आणि आमच्या मुलांमध्ये काय करू, रुजवण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न करणार की नाही? वाटला नाही, हो की नाही? नक्की. या 2 गोष्टी जरी तुम्ही आज इथून संकल्प पूर्ण करून गेल्या तर निश्चित हा भारत बौद्धमय बनण्यासाठी व्यापक दृष्टिकोन तुम्ही इथे घेऊन गेलेला आहे. आणि हा इथला धम्म परिषद सफल झाली. तुम्ही दिलेला संपूर्ण वेळ, तुम्ही दिलेला संपूर्ण खर्च सफल झाला. अन्यथा काही कामाचं नव्हतं. आम्हाला काय भोजन भेटलं, दान भेटन, चाललं जाऊ, नाही तर तुम्ही गेले तसेच राहाल. हे व्यर्थ नाही गेलं पाहिजे म्हणून हे विशेष रूपी 2 संकल्प पूर्णत्वास न्या, हीच मी तुमच्याप्रती मंगल कामना करतो. वंदनीय पूजनीय वरिष्ठ भिक्खू संघ अजून आहेत, ते सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतील. मी हीच इथेच थांबतो. आपण प्रत्येकाने या 2 संकल्पाला पुन्हा पूर्णत्वार, हे 2 संकल्प करणार की नाही? जोराने म्हणा, हो की नाही? नक्की तुम्ही पालन कराल हे मी अपेक्षा बाळगतो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो. भवतु सब मंगल, भवतु सब मंगल, भवतु सब मंगल.